बारामतीकरांना काय साथ असते? प्लीज की मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच विनंती कराल. ताई, तुम्ही काल म्हटलं की साहेब आजारी आहेत आणि त्यामुळे ते मतदानाला येऊ शकले नाहीत. बाबांनी स्वतःच ट्विट केलेलं आहे. बाबा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर काही चाचण्या चालू आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला होता, बाबांची इच्छा होती की तरी यावं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की यावेळेस उन्हाळाही जास्त आहे, त्याच्यामुळे एवढा 5-5.5 तासाचा प्रवास, त्यातून आज मुंबई आणि पुण्याचा रस्ताही बंद आहे. त्यामुळे मग हेलिकॉप्टरनी यायचं का नाही, ह्या बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या, कारण का बाबांचा हट्ट होता की बाबांना मतदान करायचंच होतं. पण डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे उन्हाळाही जास्त आहे, त्याच्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की एवढी दगदग करू नये, त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतला आहे. महिला आरक्षणाच्या संदर्भात आज संध्याकाळी उद्यापर्यंत महिला आरक्षणाच्या संदर्भात भाजपने मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण बघितले की एक लेडीने त्या ठिकाणी आवाज उठवला. ही लेडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तिचं सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होतो. हे बघा, एका सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करायचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. म्हणजे तुम्हाला आहे, मला आहे, भारतीय प्रत्येकाला आहे. आणि आपण जो आंदोलन करतो त्याचा आवाज हा ऐकलाच पाहिजे. पण हे आंदोलन करताना सत्ताधाऱ्यांनी 1.5-2 तास त्या तिथल्या स्थानिक लोकांना जी गैरसोय झाली, त्याच्यामुळे नागरिकांमध्ये ती संतापाची लाट जी दिसते ती बघा, शाळेत मुलं चालली आहेत, कॉलेजमध्ये कोणी चाललं आहे, ज्येष्ठ नागरिक कुठे वॉकला चाललं आहे, कोण डॉक्टरकडे चाललं आहे, कोणी क्लासेसला चाललं आहे, कोण नोकरीवरनं 12-14 तास काम करून घरी चाललं आहे. त्याला 1.5-2 तास ट्रॅफिकमध्ये, मग बस असेल, त्याची टॅक्सी असेल, त्या टॅक्सीचं भाडं दर सेकंदाला वाढतं, एवढी महागाई वाढली आहे. आणि अशा परिस्थितीत 1.5-2 तास एक आंदोलन करायचं आहे आणि ते पण सत्ताधाऱ्यांनी रस्ता अडवून केलं, हे किती योग्य आहे याचंही आत्मचिंतन सगळ्याच आंदोलनकारांनी घेतलं पाहिजे. त्याच्यात सर्वसामान्य मायबाप नागरिक ह्याचे हाल होता कामा नये. आणि तिथेच जवळ एक मोठं जांभोरी मैदान आहे ना, आंदोलन करायचं होतं तर तिथेही करू शकत होते. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आंदोलन ही केलीच पाहिजेत, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आम्ही विरोधी पक्ष जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आम्हाला त्या मुंबईचा एक सर्टन एरिया दिला जातो, त्याच्या बाहेर आम्हाला पडू देत नाही. शिक्षक आंदोलन करतात, त्यांना त्या आझाद मैदानच्या बाहेर 1 इंच पण पाऊल ठेवता येत नाही. म्हणजे आम्ही विरोधकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय, हे दुर्दैव आहे. पण आंदोलन करायचा अधिकार प्रत्येकाचा आहे, पण नियम कायदे पाळून ज्याच्यात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये याची खबरदारी आम्ही सगळ्यांनीच घेतली पाहिजे. राज्यामध्ये बंधुबाबांचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, वेगवेगळे रॅकेट्स समोर येत आहेत आणि सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवत आहे. अनेक प्रश्न असताना देखील त्याच्यामध्ये कालच योगायोगाने माझी दत्तामामा भरणेंची बारामतीत भेट झाली. सांगलीमध्ये असेल किंवा प्रचंड एकीकडे उष्णता आणि दुसरीकडे गारांचा पाऊस, अशा दोन्ही गोष्टी ह्या राज्यात होत आहेत. आणि भरणेमामांची माझी सविस्तर चर्चा झाली. भरणेमामांनी मला शब्द दिला, मागच्या वेळेसही बारामती, दौंड आणि इंदापूरच्या भागामध्ये जेव्हा गारपीट किंवा जास्त पाऊस झाला होता तेव्हा मामांनी स्वतः उतरून कलेक्टर आणि मामांनी मिळून जे पंचनामे केले होते आणि ते काम व्यवस्थित पूर्ण होऊन माझी मामांना आणि मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की तातडीने ते पैसे मिळावे. आत्तापर्यंत मामांची सहकार्याचीच भूमिका राहिली आहे, त्याच्यात सातत्य ठेवून आज सांगली साताराही भागात जे प्रचंड नुकसान झालं आहे तिथेही तातडीने न्याय मिळावा. क्या लोकशाही आहे, अरे को बोलणे का अधिकार आहे. देवेंद्र फडणवीसांची सभा बारामतीमध्ये झाली. खरं तर त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत अजित पवारांच्या अपघाताचं सत्य बाहेर येणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार. अर्थातच त्याचं मी मनापासून स्वागतच करीन, कारण रोहित पवार हे पहिल्या दिवसापासून ह्याचा पाठपुरावा करतायत. ॲक्सिडेंट का झाला, कसा झाला, ह्या सगळ्या गोष्टीची अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरही मिळाली पाहिजेत. आणि ह्याच्यासाठी FIR करण्यासाठीही रोहितला 10 राज्यांमध्ये जावं लागलं. महाराष्ट्रात तर त्या न्याय मिळालाच नाही. दादा एवढा फक्त माझा भाऊ म्हणून नाही, पण ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्याचा ॲक्सिडेंटचा FIR करायला काँग्रेसच्या विचाराच्या कर्नाटका सरकारमध्ये रोहितला जावं लागलं, हे खरंच दुर्दैवी आहे. आणि ज्या पद्धतीने FIR झाला तो कर्नाटकात काँग्रेस पक्षाने केला आणि त्यानंतर तो इथे ट्रान्सफर झाला. दादा त्या सत्तेचा अविभाज्य भाग आणि महत्त्वाचा नेता असताना हे झालं, हे दुर्दैवी आहे. पण उशिरा का होईना
महाराष्ट्र सरकार काहीतरी करतंय ह्याचं मी मनापासून स्वागत करते. वारंगी प्रकरणामध्ये रोहित पवारांना क्लीन चिट देण्यात आली. आपण बघितले की वारंवार चौकशी केली होती. ईडीने रोहित पवारांना क्लीन चिट दिली. सत्यमेव जयते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. सातत्याने ह्या खोटे नाटे आरोप विरोधी पक्षांवर करायचे. मग दोन ऑप्शन्स, इधर त्रास द्यायचा, जेलमध्ये टाकायचं, नाही तर वॉशिंग मशीन आहेच. ठीक आहे, आम्ही साधी कार्यकर्ते आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा एक विश्वास आणि प्रेम म्हणून या देशाच्या सेवेसाठी आहोत. आता प्रत्येकाला काय वाटते, लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्यामुळं मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं नोटीस बजावली. 24 तासात खुलासा करण्याचे आदेश. माफी मागावं असं त्यांनी सांगितलं. आम्हाला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का आमच्यावर, आमच्या मोठ्या नेत्यांवर अनेक आरोप प्रत्यारोप होत राहतात. नियम कायदे हे खरंच दुर्दैव आहे की समान नाही आहेत असं सातत्याने माध्यमांमधून पण येतं आणि समाजात ह्या गोष्टींची चर्चा सारखी होत असते. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या बोलण्यातून येतं की लोकशाही खरंच टिकली आहे का या देशात, का दडपशाहीच्या दिशेने आपला देश चालला आहे, अशी एक भीती समाजात दबक्या आवाजात कानावर येते. 2029 मध्ये जय पवार हे देखील खासदारकी पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे आणि त्याबद्दल देखील आता अनेक टॉक्स जे आहेत त्या देखील सुरू झाले असतात. कशाच्या? जय पवार यांच्या खासदारकी 2029 साली ते उमेदवार असू शकतात. असेल बाबा, मला काय त्याच्याबद्दल माहिती नाही. पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपनं बारामतीत येऊन प्रचार केला. काय? पवार फॅमिलीसाठी पहिल्यांदा भाजपनं बारामतीत येऊन प्रचार केला. कसं बघताय सगळं? लोकशाही आहे, कोणी कोणाचा प्रचार करायचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. देवेंद्र मोदी असं म्हणत आहेत की आम्ही आता 1 कोटी महिलांच्या सह्या घेणार आहे आणि त्या सह्या आता आम्ही राहुल गांधींच्या तोंडावर घालणार. आज ही भाषा वापरली देवेंद्रजींनी, मला आश्चर्य वाटतंय. कारण म्हणजे माझा विश्वास बसत नाही की देवेंद्रजी असं बोलतील. कारण का देवेंद्रजी एक अतिशय सुसंस्कृत नेतृत्व आहे, अभ्यासू नेतृत्व आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही देवेंद्रजी असं बोलतील. मधल्या काळामध्ये अनेक जण जे आहेत ते भाजपमध्ये गेले. काँग्रेस असेल, पक्षाचे देखील काही लोक आहेत ते देखील गेले होते. कारखान्याचा सध्या विषय खूप चर्चेमध्ये आहे. कर्ज मिळेल किंवा कर्जाचा विषय त्यांचा मार्गी लागेल असा विश्वास होता. मात्र संग्राम थोपटे असतील किंवा अनेक दिग्गज नेते आहेत, कोणाचंही कर्ज या सरकारमध्ये माफ झालेलं नाही किंवा त्यांना मिळालं देखील. तुम्ही मुंबईत रिपोर्टिंग करता, माननीय मुख्यमंत्री तुम्हाला अनेक वेळा मुंबईत भेटतात. हा प्रश्न मला विचारायच्याऐवजी आदरणीय माननीय मुख्यमंत्री हे प्रेस घेतील तेव्हा त्यांना विचारा. कारण का ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही, त्यांच्याचकडे. NDMC सहकार खातं केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे आणि महाराष्ट्रातली जी जो कायदा नियम सांगतो तो सहकार मंत्र्यांकडून ती फाईल माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाते आणि मुख्यमंत्री दिल्लीला फाईल पाठवतात. त्याच्यामुळे NDMCचं कर्ज हे कुणाला का नाही मिळालं ह्याचं उत्तर माझ्यापेक्षा जास्त हे माननीय देवेंद्रजीच सांगू शकतात. कोल्हापूरचे लेखक प्रशांत आंबी म्हणून ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.